मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास। 8 साल कमसिन बच्ची के साथ जिनसी ज़्यादती के बाद कत्ल, लाश कुएं से मिली। मुश्ताल अवाम का रास्ता रोको एहतजाज, मुश्तबा मुलजिम के घर को आग लगा दी गई। चंदनपुरी नेशनल हाईवे पर रास्ता रोको एहतजाज, पुलिस ने ताकत का इस्तेमाल किया। मालेगांव तालुका के आजंग नामी गांव से पीर 13 मई को आधी रात से लापता होने वाली 8 साल लड़की की लाश 15 मई बुध को आजंग इलाके में एक कुएं में तैरती हुई मिली। लड़की की मौत के बाद गम गुस्से से भरे गांव वालों ने मालेगांव नामपुर हाईवे पर रास्ता रोको एहतजाज किया और कातिल की गिरफ्तारी का मुतालबा किया। पुलिस ने इस मामले में एक 30 साला मुश्तबा शादीशुदा नौजवान को गिरफ्तार किया और लड़की की लाश को पोस्टमार्टम के लिए धूलिया के सरकारी अस्पताल ले जाया गया। रात 8 बजे के करीब पोस्टमार्टम शुरू किया गया। इस ज़िम्न में हासिल तफसीलात के मुताबिक मुतासरा लड़की चंदनपुरी की रहने वाली है। ये लड़की तालीम के लिए अपनी नानी के पास आजंग गई हुई थी। 13 मई पीर को रात 6 से 8 बजे के दरमियान नानी एक मजहबी तकरीब के लिए बाहर गई हुई थी, लेकिन जब वापस आई तो रात 1:30 बजे के करीब लड़की घर से नहीं मिली। इसलिए मंगल को वडनेर खाकोडी पुलिस स्टेशन में एक केस दर्ज किया गया। आवाम ने इसे हर जगह तलाश किया, लेकिन वो नहीं मिली। बाद 15 मई बरोज़ बुध को लड़की की लाश एक कुएं में तैरती हुई मिली। अहले खाना, जिम्मेदारों और आवाम ने इल्ज़ाम लगाते हुए कहा कि इसका रेप करके कत्ल किया गया है और कातिल ने इसे मारकर कुएं में फेंक दिया है। इस बात को लेकर गांव वालों ने एहतजाज किया। इस वक्त पुलिस की एक टीम डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस तकबीर सिंह संधू के साथ मौके पर पहुंची और गांव वालों से बातचीत की, लेकिन गम गुस्से से भरे गांव वालों ने मुलजिम की गिरफ्तारी और सख्त सज़ा का मुतालबा किया। पुलिस ने दोपहर में एक मुश्तबा 30 साल शादीशुदा नौजवान को गिरफ्तार कर लिया है। समझा जाता है कि गम गुस्से से भरे गांव वालों ने मुश्तबा शख्स के घर को आग लगा दी है। गांव में कशीदगी माहौल के पेश नज़र पुलिस ने सख्त हिफाजती इंतजाम किए थे और लड़की को जिनसी ज़्यादती का निशाना बनाया गया या नहीं। लड़की की लाश को पोस्टमार्टम के लिए धूलिया भेज दिया गया है। इस वक्त तो वडनेर खाकोडी पुलिस टीम धूलिया के लिए रवाना हो चुकी थी। पुलिस ऑफिसर ने बताया कि रात 8 बजे के करीब लड़की की लाश का पोस्टमार्टम शुरू किया गया। पुलिस ने देर तक मुलजिम का नाम जारी नहीं किया था। इस सिलसिले में मासूम लड़की के घर वालों और नानी के रिश्तेदारों व आवाम ने चंदनपुरी इलाका नेशनल हाईवे शालीमार होटल के पास रास्ता रोको एहतजाज किया है। पुलिस के कहने पर भी मुश्ताल अवाम ने रास्ता जाम रखा, लेकिन मुकामी पुलिस की टीम और पुलिस ने ताकत का इस्तेमाल किया तो रास्ता रोको एहतजाज खत्म। मालेगाव तालुक्यातील आजंग या गावी एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर एका नरदामाने तिचं अपहरण करून ती 2-3 दिवस बेपत्ता होती। त्याच्यानंतर एका विहिरीमध्ये ती मृत अवस्थेत सापडली। मुलगी ही आजंग गावाला तिचं म्हणजे तिचं मामाचं गाव आहे आणि चंदनपुरी हे तिचं वडिलांचं गाव आहे, म्हणजे तिचं चंदनपुरी हे मूळ गाव आहे। आजंगला गेल्या 4 दिवसापासून आम्ही त्या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको करतोय, उपोषण करतोय। म्हटलं 4 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाकडून फक्त एका संशयिताला अटक करण्यात आलेला आहे। एका संशयिताला अटक करण्याच्या पलीकडे पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। कुठल्याही दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली नाही। आरोपी किती होते, गुन्हा कसा घडला याची कुठलीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही। आम्ही या ठिकाणी मुलीच्या आईवडिलांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत त्या चिमुरडीचे मारेकरी तिला अपहरण करणाऱ्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत आम्ही तिचा देह आमच्या ताब्यात घेणार नाही, तिचा आम्ही अंत्यविधी करणार नाही। आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून मालेगाव नामपूर रस्त्यावर उपोषण करत होतो, पण तिथं उपोषण करून
कुठल्याही मीडिया चॅनलने आमची दखल घेतली नाही, कुठल्याही वृत्तपत्राने आमची दखल घेतली नाही, कुठल्याही पोलीस प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. उलट पोलीस तिथं आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बसून आहात. आणि त्याच्यामुळे आज आम्ही चंदनपुरी गावाला आवाहन केलं की मुलगी तुमच्या गावाची आहे, आमच्याकडून आम्ही पाठपुरावा करतोय, पण तुमच्याकडून सुद्धा पाठपुरावा झाला पाहिजे. म्हणून चंदनपुरी गावाच्या ग्रामस्थांनी आज मुंबई आग्रा हा मुख्य हायवेवर त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी हे उपोषण केलेलं आहे. पोलीस म्हणता आम्ही तपास करतोय, आम्ही लवकरच अटक करू, आम्हाला 7 दिवसाची मुदत द्या, आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या. मात्र 4 दिवसात आमच्या हातात काही लागलं नाही. त्या चिमुरडीची डेड बॉडी सुद्धा आम्ही गाववाल्यांनी सापडवली, ती सुद्धा पोलिसांना सापडली नाही, त्याला सुद्धा आम्हाला गाववाल्यांना प्रयत्न करावा लागला. अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करणारे जर वाचत असतील तर मला एक सांगा, तुमची आणि माझी मुलगी अंगणामध्ये खेळू शकते का? याचा विचार आपण केला पाहिजे. आमचा कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही, आमचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतू नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाला जे आमच्याकडून सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहेत. पण या 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून गेल्या 4 दिवसापासून हे कुत्रे मोकाट फिरतायत. त्या कुत्र्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं. आम्हाला खोटं आश्वासन, खोटी सहानुभूती देऊ नये. आमच्या चिमुरडीला न्याय मिळावा हीच आमची अवस्था आहे. 4 दिवसामध्ये कोणी आमची दखल घ्यायला आलं नाही, पोलीस आले नाही, प्रशासन आलं नाही, तहसीलदार नाही, कोणी वरिष्ठ अधिकारी नाही. आम्ही आमच्या पद्धतीने भांडतो आहोत. आज आम्ही न्याय मागण्यासाठी दारोदार भटकतो आहोत. आजंगवाडीला उपोषण केलं, तिथं येऊन आम्हाला चंदनपुरीला उपोषण करावं लागते. अशा घटनेमध्ये सुद्धा जर प्रशासन असेल, शासन असेल, लोकप्रतिनिधी असतील किंवा पोलीस असेल, अशा प्रशासनामध्ये जर आपण संवेदनशील नसाल तर मी आपला जाहीर निषेध करतो. आणि जोपर्यंत आपण या मुलीच्या मारेकऱ्यांना, हत्येकऱ्यांना आपण सापडत नाही तोपर्यंत न्यायासाठी लढाई आम्ही लढू. आणि या मुलीला न्याय देण्याचा अजयंगवडेल, चंदनपुरी, आम्ही सर्व गावं या ठिकाणी प्रयत्न करू. आणि त्या चिमुरडीला मात्र आम्ही न्याय देऊ. त्या नरधामाला फाशी, नरधामाला फाशी.